नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत वेक्टर कॅल्क्युलसचा तिसरा पार्ट, ज्यामध्ये आपण कर्ल वापरून एक महत्त्वाचं एक्झाम्पल सोडवणार आहे, जे बोर्ड एक्झाम मध्ये बघा 6 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा याच्यामध्ये खूप फायदा होईल. सो सोडूया आपण ते एक्झाम्पल. काय बघा, if a bar is a constant vector field and r bar is equals to xi bar plus yj bar plus zk bar, then prove that curl of a bar cross r bar is equals to 2a bar. ठीक आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. कर्ल वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सो पहिला काय करूया, आपण दिलेला जे काही आहे वेक्टर्स ते लिहून घेऊया. काय दिलंय बघा, आपल्याला एक ए बार वेक्टर दिलाय जो कॉन्स्टंट वेक्टर आहे. आणि कुठलाही कॉन्स्टंट वेक्टर आपण कसा लिहितो, जर ए बार हा कॉन्स्टंट वेक्टर असेल तर तो कसा लिहायचा आहे बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. सो ए बारचा फॉर्म्युला आहे A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. ह्याच्यामध्ये A1 A2 आणि A3 हे तिन्ही काय कॉन्स्टंट आहेत, म्हणून याला काय म्हणतात, कॉन्स्टंट वेक्टर. वेक्टर आहे त्यामुळं हे युनिट वेक्टर्स I बार J बार K बार येणार. ठीक आहे, आणखी काय दिलंय, पोझिशन वेक्टर आर बार दिलाय. काय आहे त्याची व्हॅल्यू, एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. कधी कधी एक्झाम मध्ये आर बारची सुद्धा व्हॅल्यू दिली जात नाही, त्यावेळी तुम्हाला माहिती असलं पाहिजे पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू काय, एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. सो आता हे दोन वेक्टर यूज करून ही आयडेंटिटी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. कर्ल ए बार क्रॉस आर बार करून जो वेक्टर येणार आहे तो किती येतो, 2a बार येतो. मग आता कर्लची डेफिनेशन माहिती आहे मला. कर्ल म्हणजे सी, क्रॉस प्रोडक्ट. कोणाचा क्रॉस प्रोडक्ट ऑलवेज घेतो आपण, डेलचा. कोणासोबत, ज्याचा कर्ल शोधायचा आहे त्याच्यासोबत. कोणाचा कर्ल शोधायचा आहे आपल्याला, ए बार क्रॉस आर बारचा. ठीक आहे, मग याचा क्रॉस प्रोडक्ट 2a बार येतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे जर प्रूव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा काय करणार मी, ब्रॅकेट मध्ये जे आहे ते सिम्प्लिफाय करणार. मग ब्रॅकेट मध्ये काय दिसतंय मला, ए बार क्रॉस आर बार. सो ब्रॅकेट मधला क्रॉस प्रोडक्ट पहिल्यांदा सोडवूया आणि मग त्याचा कर्ल घेऊ. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण काय कॅल्क्युलेट करूया, ए बार क्रॉस आर बार. मग आता माहिती आहे आपल्याला, जर क्रॉस प्रोडक्ट आला तर आपण काय करतो, डिटर्मिनंट सोडवतो 3/3 चा. ज्याच्या पहिल्या रो मध्ये आपण ऑलवेज काय लिहित असतो, युनिट वेक्टर्स. काय असतात युनिट वेक्टर्स, आय बार जे बार के बार. दुसऱ्या रो मध्ये काय लिहायचं, ए बार जो वेक्टर आहे पहिला वेक्टर क्रॉस प्रोडक्ट मधला, त्याचे आय जे आणि के चे कोइफिशियंट दुसऱ्या रो मध्ये. म्हणजे काय येणार, A1 आय बारचा कोइफिशियंट, नंतर जे बारचा कोइफिशियंट A2, नंतर के बारचा कोइफिशियंट A3. ठीक आहे, आता तिसऱ्या रो मध्ये काय लिहिणार, जो क्रॉस प्रोडक्ट मधला दुसरा वेक्टर आहे कोण, आर बार, त्याच्यामधले आय जे आणि के चे कोइफिशियंट. मग काय येणार बघा, तिसऱ्या रो मध्ये आय चा कोइफिशियंट काय आर बार मध्ये, एक्स, नंतर जे चा कोइफिशियंट वाय आणि शेवटी के चा कोइफिशियंट झेड. ठीक आहे, लक्षात आलं. क्रॉस प्रोडक्ट कुठल्याही दोन वेक्टरचा कसा घ्यायचा, 3/3 चा डिटर्मिनंट. ज्याच्या पहिल्या रो मध्ये युनिट वेक्टर आय जे के, दुसऱ्या रो मध्ये जो पहिला वेक्टर आहे त्याचे आय जे के चे कोइफिशियंट, आणि तिसऱ्या रो मध्ये जो दुसरा वेक्टर आहे क्रॉस प्रोडक्ट मधला त्याचे आय जे आणि के चे कोइफिशियंट. मग आता आपल्याला माहिती आहे 3/3 चा डिटर्मिनंट कसा इव्हॅल्युएट करायचं, स्टँडर्ड 11 मध्ये आपण बघितलंय. सो पहिला काय करायचं, फर्स्ट एलिमेंट जो आहे तो ऍज इट इज घ्यायचा, आय बार. हा, आता नंतर काय करायचा, तो ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा. आय बार पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मध्ये डिलीट केला. मग राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्यांची काय करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. हा, मग पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाची करायची, A2 ची. कोणासोबत, झेड सोबत. मग A2 इंटू झेड काय येणार, A2 झेड. मल्टिप्लिकेशन होत नाही त्यामुळे आहे तसं राहील, मिडल साइन मायनस. मग दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करायचं, A3 कोणाला मल्टिप्लाय करायचा, वाय ला. मग A3 इंटू वाय म्हणजे काय, A3 वाय. ठीक आहे, ओके. आता आय बार नंतर नेक्स्ट काय करायचं, इथं प्लस आय बार होता, नंतर काय करायचं, मायनस कोण, दुसरा एलिमेंट कोण आहे पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट, जे बार. ठीक आहे, आता तो ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम,
डिलीट करा. म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम डिलीट करा आणि जे 4 एलिमेंट राहिलेत त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन मिडल साइन मायनस. ओके, मग आता काय करणार, A1 कोणाला मल्टिप्लाय करणार, Z ला. मग काय येणार, A1 आणि Z ची मल्टिप्लिकेशन A1Z मिडल साइन मायनस. मग दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, A3 कोणाला मल्टिप्लाय करणार, X ला. मग A3 इंटू X म्हणजे काय, A3X. ठीक आहे, मायनस J बार झाला. आता काय करायचं, लास्टच्या वेळी तिसरा एलिमेंट K बार, पण साइन काय घ्यायचं, मायनस नंतर काय असणार आहे, प्लस. आणि तिसरा एलिमेंट पहिल्या रो मधला K बार. आता K बार ज्या रो मध्ये आहे म्हणजे पहिल्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये डिलीट करा. आणि राहिलेल्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार, A1 ची Y सोबत. काय येणार, A1Y मिडल साइन मायनस. मग दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन A2X ला मल्टिप्लाय करणार. A2 इंटू X मल्टिप्लिकेशन होत नाही म्हणजे आहे तसं ठेवायचं. A2 इंटू X म्हणजे काय, A2X. ठीक आहे, सो बघा 3/3 चा डिटर्मिनंट सोडवला, मला काय मिळाला, A बार आणि R बारचा क्रॉस प्रोडक्ट मिळालेला आहे. जरा ऑब्झर्व करा, काही सिम्प्लिफाय होतंय का याच्यामध्ये, काहीच सिम्प्लिफाय होत नाही, ऍडिशन होत नाही, सबट्रॅक्शन होत नाही, काही कॉमन पण निघत नाहीये. म्हणजे हा आपला काय आला, A बार क्रॉस R बार हा वेक्टर. हा, मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, या वेक्टरचा कर्ल फाइंड आउट करायचा आहे. मग मी सांगितलं कर्ल म्हणजे काय, क्रॉस प्रोडक्ट. सी इज फॉर क्रॉस प्रोडक्ट. कोणाचा, लक्षात ठेवा, क्रॉस प्रोडक्ट असू दे, डॉट प्रोडक्ट असू दे, ग्रॅडियंट असू दे, कोणाचा घ्यायचा असतो, डेलचा घ्यायचा असतो. कोणासोबत, दिलेल्या वेक्टर सोबत. कोणाचा कर्ल कॅल्क्युलेट करायचा आहे मला, A बार क्रॉस R बारचा. सो क्रॉस प्रोडक्ट डेलचा कोणासोबत घ्यायचा, A बार क्रॉस R बार सोबत. हे लक्षात आलं तर तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये काहीही अवघड नाही. डायव्हर्जन्स आलं, कर्लच्या ऐवजी जर डायव्हर्जन्स आलं तर काय करणार आपण, डी म्हणजे काय, डॉट प्रोडक्ट. कोणाचा डॉट प्रोडक्ट, डेलचा. कोणासोबत, दिलेल्या वेक्टर सोबत. A बार क्रॉस R बार. एवढंच आहे, बाकी काही नाही आहे या टॉपिक मध्ये. ठीक आहे, आता कर्ल आहे म्हणजे काय घेणार मी, क्रॉस प्रोडक्ट घेणार. कोणाचा, डेलचा. क्रॉस प्रोडक्ट कोणासोबत, दिलेल्या वेक्टर A बार क्रॉस R बारशी. ठीक आहे, सोडवूया. मग आताच आपण बघितलंय क्रॉस प्रोडक्ट सोडवायचा आहे. पहिला डेलची व्हॅल्यू लिहूया. डेल हा वेक्टर ऑपरेटर आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, I बार डेल बाय डेल एक्स प्लस J बार डेल बाय डेल वाय प्लस K बार डेल बाय डेल झेड. ह्याचा क्रॉस प्रोडक्ट आपल्याला कोणासोबत घ्यायचा आहे, A बार क्रॉस R बार या वेक्टर सोबत, जो आपण इथं वरती शोधलेला आहे. ओके, तो आहे तसा लिहून घेऊया. I बार A2Z मायनस A3Y मायनस J बार A1Z मायनस A3X प्लस K बार A1Y मायनस A2X. हा आपला A बार क्रॉस R बार आहे. आता या डेलचा या वेक्टरशी क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचा कर्ल मिळेल. आपण बघितलंय, कर्ल सोडवायचा असेल तर काय करायचं असतं, आपल्याला एक 3/3 चा डिटर्मिनंट सोडवायचा असतो, ज्याच्या पहिल्या रो मध्ये काय लिहायचे, युनिट वेक्टर्स कुठली असतात, I बार, J बार, K बार. दुसऱ्या रो मध्ये काय लिहायचं, जो पहिली टर्म आहे क्रॉस प्रोडक्ट मधली, त्याचे I, J, K चे कोएफिशिएंट. मग पहिली टर्म आपली डेलची आहे, मग त्याचे I, J, K चे कोएफिशिएंट लिहूया. मग I चा कोएफिशिएंट काय, डेल बाय डेल एक्स पहिला येणार. नंतर J चा कोएफिशिएंट काय, डेल बाय डेल वाय. आणि शेवटी K चा कोएफिशिएंट काय आहे, डेल बाय डेल झेड. ठीक आहे, तिसऱ्या रो मध्ये काय लिहायचं, जो आपला दुसरा वेक्टर आहे त्याचे I, J, K चे कोएफिशिएंट. ठीक आहे, मग I चा कोएफिशिएंट काय, A2Z मायनस A3Y. ठीक आहे, नंतर J चा कोएफिशिएंट. आता इथं जरा केअरफुली लक्ष द्या, ही मिस्टेक बऱ्याच जणांच्याकडून होते. आता J चा कोएफिशिएंट जो आहे तो A1Z मायनस A3X विथ साइन मायनस आहे, लक्षात ठेवा. मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही. मग मी जर मायनस साइन घेतलं तर काय होणार, या आतमधल्या दोन्ही टर्मचं साइन चेंज होणार. म्हणजे A1Z चा काय होणार, मायनस A1Z आणि A3X मायनस A3X चा काय होणार, प्लस A3X. सो मी साइन चेंजेस करून लिहितो. सो J बारचा कोएफिशिएंट काय येणार, मायनस A1Z प्लस A3X. का चेंज झालं साइन, कारण बाहेर मायनस आहे. ठीक आहे, आणि आता लास्ट K बारचा कोएफिशिएंट काय, K बारचा कोएफिशिएंट A1Y मायनस A2X. ठीक आहे, लिहिला कर्ल. आता हा डिटर्मिनंट सोडूया, आपल्याला काय मिळेल, रिक्वायर्ड कर्ल ऑफ A बार क्रॉस R बार मिळेल. आणि तो काय येणार आहे हे पण मला माहिती आहे. काय आन्सर यायला पाहिजे, 2A बार. प्रूव्ह दॅट असतं त्यावेळी लेफ्ट आणि राईट या ऑलवेज सेमच असतात. ठीक आहे, सो बघूया मग आन्सर 2A बार येते का. सो कर्ल ऑफ A बार क्रॉस R बार इज इक्वल टू,
कसा सोडवतो आपण 3/3 चा डिटर्मिनंट, पहिला इलेमेंट फर्स्ट रो मधला आहे तसा आय बार, नंतर काय करायचं, तो ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्या 4 एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे पहिला काय मल्टिप्लाय करणार, डेल बाय डेल वाय, कोणाला, a1y मायनस a2x ला. आता याचा अर्थ काय, डेल बाय डेल वाय म्हणजे काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं फक्त वायच्या टर्म्सचं, वायची टर्म्स सोडून बाकी जर काय आलं तर ते कॉन्स्टंट. ओके, लक्षात ठेवा. मग घेऊया डेरिव्हेटिव्ह. पहिला a1y चं डेरिव्हेटिव्ह. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा, d बाय dy ऑफ ky कॉन्स्टंट इंटू y चं डेरिव्हेटिव्ह. काय असतं, आपण 11वी मध्ये स्टडी केले, एकदम सिंपल डेरिव्हेटिव्ह असतात, काही अवघड डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारले जात नाही. कॉन्स्टंट इंटू y चं डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंट. सो a1y चं डेरिव्हेटिव्ह, a1 कॉन्स्टंट आहे, सो a1y चं डेरिव्हेटिव्ह काय ना a1. ठीक आहे, मायनस a2x. मग आता या a2x मध्ये y मधली टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला, प्युअर कॉन्स्टंट झाला. आणि फक्त कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. सो मी 0 येणाऱ्या टर्म लिहित नाहीये. ठीक आहे, ओके. पहिली क्रॉस मल्टिप्लिकेशन झाली, डेल बाय डेल वाय ऑफ a1 मायनस a2x, किती आला, a1. a1y चं डेरिव्हेटिव्ह a1 आणि a2x कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, आता काय करूया, डेल बाय डेल z, दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करूया. मिडल साइन काय घ्यायचं असतं, मायनस. ठीक आहे, बघा मग आता झेड सोबत डेरिव्हेटिव्ह म्हणजे झेडच्या टर्म डिफरन्शिएट करायच्या, झेड नसणारी टर्म कॉन्स्टंट. ओके, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. हा, मग बघा पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, मायनस a1z, सेम फॉर्म्युला के झेड. आता झेड मध्ये आलं म्हणून के झेडचं डेरिव्हेटिव्ह झेड सोबत काय लिहायचं, के. कॉन्स्टंटने जर झेडला मल्टिप्लाय केलं असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, मायनस a1. झेडला मल्टिप्लाय केले म्हणजे काय येणार डेरिव्हेटिव्ह, मायनस a1. निगेटिव्ह नंबर आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहा. ओके, हे ऑलवेज लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह नंबर ब्रॅकेटमध्ये लिहायचे. ठीक आहे, पुढे प्लस a3x चं डेरिव्हेटिव्ह, याच्यामध्ये झेड आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. ठीक आहे, सो मी 0 येणाऱ्या टर्म लिहित नाहीये. ओके, झालं, पहिला संपलं. हा, आता आय बार नंतर काय करायचं असतं, मायनस कोण, जे बार. हा, आता जे बार ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा, राहिलेल्या 4 एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग पहिला काय करणार आहे, डेल बाय डेल एक्स, कोणाला मल्टिप्लाय करणार, a1y मायनस a2x. पण डेल बाय डेल एक्स म्हणजे काय, कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, एक्स सोबत, म्हणजे एक्सच्या टर्म डिफरन्शिएट करायच्या. हा, मग बघा पहिल्या टर्म मध्ये एक्स आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. सो लिहित नाही. पुढे मायनस a2x, अगेन सेम रूल, d बाय dx ऑफ kx, कॉन्स्टंट इंटू x डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉन्स्टंट. ओके, हा महत्वाचा रूल आहे बघा, सिंपल डेरिव्हेटिव्ह वरती आपल्याला एक्झाम्पल विचारतात, काही अवघड डेरिव्हेटिव्ह नसतं. kx चं डेरिव्हेटिव्ह k. ओके, सो मायनस a2x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस a2. ठीक आहे, पुढे मिडल साइन मायनस. आता काय करायचं, डेल बाय डेल झेड, कोणाला मल्टिप्लाय करायचं, a2z मायनस a3y ला. आता डेल बाय डेल झेड म्हणजे काय, झेडच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, झेड नसेल तर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. हा, बघा पहिला a2z चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, a2 काय, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू झेड, सेम रूल, कॉन्स्टंट इंटू झेडचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंट. सो a2z चं डेरिव्हेटिव्ह काय, a2. हा, मायनस a3y, याच्यामध्ये झेड आहे का, नाही आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. सो 0 येणाऱ्या टर्म मी लिहित नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं. पुढे आता काय करायचंय, ओके, मायनस जे बार नंतर लास्टला काय लिहितो आपण, प्लस के बार. मग आता के बार ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्या 4 एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो पहिला डेल बाय डेल एक्स, कोणाला मल्टिप्लाय करणार, मायनस a1z प्लस a3x ला. मग फक्त x असणाऱ्या टर्म आपण डिफरन्शिएट करणार. मग पहिल्या टर्म मध्ये x आहे का, नाही आहे, मायनस a1z मध्ये x नाही, म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट. आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. सो 0 डेरिव्हेटिव्ह येणार आपण लिहित नाही. पुढे प्लस डेरिव्हेटिव्ह a3x, a3 काय आहे, कॉन्स्टंट. रूल आहे बघा, कॉन्स्टंट इंटू x आलं तर डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंट. सो a3x डेरिव्हेटिव्ह a3. ठीक आहे, मिडल साइन मायनस. आता काय करायचं, डेल बाय डेल वाय त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करायचा, a2z मायनस a3y ला. पण डेल वाय म्हणजे काय, वायच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह, वाय नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट.
मग बघा पहिल्या टर्म मध्ये y आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 0. मायनस a3y, y आहे पण a3 काय कॉन्स्टंट, सेम रूल, कॉन्स्टंट इंटू y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉन्स्टंट. सो मायनस a3y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस a3. ठीक आहे. सो 0 मायनस a3 म्हणजे मायनस a3. सो निगेटिव्ह टर्म आहे, ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. सो झाले सगळे डेरिव्हेटिव्ह घेऊन एक्सपान्शन संपलेलं आहे. आता सिम्प्लिफाय करूया, आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळते का बघूया. सो कर्ल ऑफ a बार इक्वल टू, तर इथं बघा a1 आणि हे मायनस ऑफ मायनस a1, मायनस मायनस काय होणार प्लस a1. ठीक आहे. सो a1 प्लस a1, a प्लस a काय असतं आठवीमध्ये बघितलं आपण, एक टर्म जर दोनदा आली ऍडिशन मध्ये तर काय लिहितो आपण 2 टाइम्स ती टर्म. मग a1 प्लस a1 काय लिहिणार 2a1 आणि इंटू काय येणार आय बार. पुढे मायनस a2, आता तोच रूल आहे, सेम टर्म दोनदा आले, मायनस a2 दोनदा आले, सो काय लिहिणार मायनस 2a2 आणि हा मल्टिप्लाय करायचा या मायनसला. सो मायनस मायनस काय होणार प्लस 2a2 आणि इंटू जे बार. ठीक आहे. लास्ट परत बघा a3 मायनस मायनस, परत मायनस मायनस काय होतं प्लस. सो a3 मायनस मायनस प्लस a3, अगेन a3 प्लस a3 काय येतं 2a3. ठीक आहे. सो प्लस 2a3 इंटू के बार. बघा एवढं सिंपल एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. आता ऑलमोस्ट आपल्याला आपला आन्सर मिळालेला आहे. कर्ल ऑफ a बार क्रॉस r बार इज इक्वल्स टू, आता तिन्ही टर्म जरा तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं काय दिसतंय, तिन्ही टर्म मधून काय कॉमन निघतोय 2 कॉमन निघतोय. मग 2 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग टर्म लिहा. काय राहतं पहिल्या टर्म मध्ये a1 आय बार प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय राहणार a2 जे बार प्लस तिसऱ्या टर्म मध्ये काय राहणार a3 के बार. 2 कॉमन घेतला सो काय राहिलं a1 आय बार प्लस a2 जे बार प्लस a3 के बार आणि आपल्याला आन्सर काय पाहिजे 2a बार. मग जरा बघा a1 आय बार प्लस a2 जे बार प्लस a3 के बार म्हणजे काय आहे आपला कॉन्स्टंट वेक्टर a बार आणि आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. सो इट इज इक्वल्स टू 2 इंटू a1 आय बार प्लस a2 जे बार प्लस a3 के बार म्हणजे काय a बार आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो बघा इतकं सिंपल एक्झाम्पल 6 मार्क्ससाठी विंटर 25च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले, हार्डली 5 मिनिटांमध्ये सोडवून होते. कर्ल म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवा क्रॉस प्रोडक्ट कोणाचा डेलचा, कोणासोबत दिलेल्या वेक्टर सोबत, जो काही वेक्टर दिला असेल त्याच्यासोबत घ्यायचा आहे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट डेलचा, डेल क्रॉस दिलेला वेक्टर. ओके समजलंय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.